nothing but the secondary lymphoid organ हे पाहिले. आज आपल्याला पाहायचं सेकंडरी प्रायमरी लिम्फोइड ऑर्गनमध्ये आपण पाहिलं की मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं की थायमस आणि बोन मॅरो हे ह्युमन बिंगमध्ये जे आहे प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन आहे. आता आज आपल्याला बघायचं सेकंडरी लिम्फोइड ऑर्गन. तर आज आपण बघणार आहे सेकंडरी लिम्फोइड ऑर्गन. आता सेकंडरी लिम्फोइड ऑर्गन कोणकोणते आहे, त्यांचं महत्त्वाचं फंक्शन काय ते पहा. The secondary lymphoid organ are the set of organ concerned with immune reaction. First thing, in secondary lymphoid organ, the lymphocytes are made functional. Here the cells are exposed to antigen and they produce antibody or sensitized cell. The secondary lymphoid organ are small, poorly developed at the birth. They grow progressively with the age. There are three different types of secondary lymphoid organ: spleen, lymph node, and MALT. See, simply the MALT is nothing but the mucosa associated lymphoid tissue. Okay. तर सेकंडरी लिम्फोइड ऑर्गनचं काम काय, जे प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन थायमसनं टी सेल, बोन मॅरोनं बी सेल तयार केलेली आहे आणि सेकंडरी लिम्फोइड ऑर्गनमध्ये जाऊन ती प्रेझेंट राहणार आहे. म्हणजे स्प्लीन, लिम्फ नोड आणि माल्ट म्युकोसा असोसिएट लिम्फोसाइट टिश्यूमध्ये जाऊन ती प्रेझेंट राहणार आहे. परंतु जेव्हा कधी बॉडीवर पॅथोजन, मायक्रो ऑर्गॅनिझम, व्हायरस, बॅक्टेरियाचा जेव्हा अटॅक होणार आहे किंवा त्याचे प्रोडक्ट्स जेव्हा बॉडीच्या आतमध्ये जाणार आहे, तेव्हा त्या बॅक्टेरियाला एक्सपोज करण्याचं, त्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्टमध्ये अँटीबॉडी प्रोड्यूस करण्याचं काम हे स्प्लीन आणि लिम्फ नोडच्या आतमध्ये असलेल्या प्रायमरी लिम्फोइड ऑर्गननं थायमस आणि बोन मॅरोनं टी सेल आणि बी सेल ज्या तयार केल्या होत्या, त्या तयार होऊन ब्लड सर्क्युलेशनच्या माध्यमातून सेकंडरी लिम्फोइड ऑर्गनमध्ये स्प्लीन आणि लिम्फ नोडमध्ये जाऊन त्या प्रेझेंट राहतात. आणि जेव्हा कधी बॅक्टेरिया आणि व्हायरस त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ब्लड सर्क्युलेशनच्या माध्यमातून स्प्लीन आणि लिम्फ नोडमध्ये जातील, तेव्हा त्या बॅक्टेरिया आणि व्हायरसला किल करण्याचं काम, त्यांच्या अगेन्स्टमध्ये अँटीबॉडी प्रोड्यूस करण्याचं काम, त्याच्या अगेन्स्टमध्ये वर्क करण्याचं काम हे सेकंडरी लिम्फोइड ऑर्गनमध्ये असलेल्या लिम्फोसायटिक टी आणि बी सेलचं आहे. मग आता हे कोणकोणते असे सेकंडरी लिम्फोइड ऑर्गन आहे की जिथे प्रायमरी लिम्फोइड ऑर्गनने प्रोड्यूस केलेल्या लिम्फोसायटिक सेल म्हणजे काय की जे लिम्फोइड म्हणजे इम्युनिटी प्रोड्यूस करण्याचं काम करतात, त्याला लिम्फोसाइट्स म्हणतो आपण. आणि त्या लिम्फोसाइट सेल ज्या आहेत त्या सेकंडरी लिम्फोइड ऑर्गनमध्ये प्रेझेंट होत्या, स्प्लीन, लिम्फ नोडमध्ये प्रेझेंट असतात वेगवेगळ्या भागामध्ये. आणि बॅक्टेरिया आणि व्हायरस जेव्हा ब्लड सर्क्युलेशनमध्ये बॉडीच्या आतमध्ये जातो, या भागामध्ये जातो स्प्लीन आणि लिम्फ नोडमध्ये, तेव्हा ती जी सेल आहे, टी आणि बी सेल लिम्फ नोडमध्ये, स्प्लीनमध्ये प्रेझेंट आहे, ती स्टिम्युलेशन करते, अँटीबॉडी प्रोड्यूस करते, सेन्सिटाईज करते, म्हणजेच फंक्शनलाइज करते. ओके. तर हेच सेकंडरी लिम्फोइड ऑर्गनचं काम आहे की ज्या लिम्फोसायटिक सेल आहेत त्या फंक्शनलाइज करण्याचं काम हे सेकंडरी लिम्फोइड ऑर्गनचं आहे. परंतु केव्हा की जेव्हा बॅक्टेरिया आणि व्हायरस त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये त्या पर्टिक्युलर एरियामध्ये जातील आणि त्यांना जेव्हा त्या लिम्फोसाइट सेलला वाटेल की नाही बाहेरचं कोणीतरी एखादं पर्सन आलेलं आहे आपल्या बॉडीमध्ये आणि त्याला एक्सपोज करायचं आहे, त्याला किल करायचं आहे, त्याला न्यूट्रलाइज करायचं आहे, तेव्हा ह्या लिम्फोसायटिक सेल लिम्फ नोड आणि स्प्लीनमध्ये प्रेझेंट असलेल्या फंक्शनलाइज होतात, सेन्सिटाईज होतात आणि अँटीबॉडी प्रोड्यूस करून त्या पर्टिक्युलर बॅक्टेरिया आणि व्हायरसला काय करतात, किल करतात. ओके. तर हे महत्त्वाचं फंक्शन आहे सेकंडरी लिम्फोइड ऑर्गनचं. त्याच्यानंतर कोणकोणते आता सेकंडरी लिम्फोइड ऑर्गन मी सांगितलं की लिम्फ नोड आहे आणि स्प्लीन आहे. ओके. तर लिम्फ नोड सॉलिड इनकॅप्सुलेटेड बीन शेप्ड किडनी बीन शेप्ड स्ट्रक्चर सी इन एम्फेटेस अँड मेसेंटराइज. ओके. तर हे सॉलिड इनकॅप्सुलेटेड स्ट्रक्चर असते लिम्फ नोडचं, ते बॉडीच्या वेगवेगळ्या भागामध्ये ते प्रेझेंट असते. आणि जे याचा मेनली 3 भागामध्ये हे रिजन आहे: कॉर्टेक्स, पॅराकॉर्टेक्स आणि मेडुला. ओके. आता याचा कॉर्टेक्स इथे खूप छान पद्धतीमध्ये तुम्हाला पिक्चरमध्ये दिसणार आहे. हे स्ट्रक्चर आहे तुमचं लिम्फ नोडचं. सेकंडरी लिम्फोइड ऑर्गन आहे लिम्फ नोड. लिम्फ नोडमध्ये ज्या प्रायमरी लिम्फोइड ऑर्गनना टी सेल आणि बी सेल
जे प्रोड्यूस केलेले आहे ते मायग्रेट होऊन इथे या भागात येऊन ते प्रेझेंट राहते. मग आता याचे 3 महत्त्वाचे भाग आहे. एक म्हणजे कॉर्टेक्स. ओके. आता हे लिम्फ फ्लो आणि वॉल्वी. ओके. इथून जे अँटीजन आहे हे अँटीजन इथे एंट्री करणार आहे. कशामध्ये? लिम्फ नोडमध्ये. लिम्फ नोडमध्ये हे बघा तुम्ही, इथे इथे कॉर्टेक्स आहे. ओके. हे कॉर्टेक्स, पॅराकॉर्टेक्स आणि मेडुला हे 3 महत्त्वाचे भाग लिम्फ नोडचे आहेत. कॉर्टेक्समध्ये बी सेल एरिया किंवा बी सेल इथं प्रेझेंट असतात कॉर्टेक्समध्ये. ओके. इथून इथून या पर्टिक्युलर व्हॉल्यूममधून अँटीजन येईल. अँटीजन आल्यानंतर कॉर्टेक्समध्ये बी सेल आहेत, त्या बी सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल. ही सेल सेन्सिटाईज होईल आणि अँटीबॉडी प्रोड्यूस करणार आहे. ओके. जर एखाद्याच बी सेल अँटीबॉडी प्रोड्यूस करू शकली नाही किंवा वर्क करू शकली नाही, तर तो जो अँटीजन आहे, तो जो बॅक्टेरिया व्हायरस आहे, तो एंटर करणार आहे पॅराकॉर्टेक्स रिजनमध्ये. हियर हे जे ब्ल्यू कलरचं तुम्हाला दिसत आहे, तर या ब्ल्यू कलरचा यालाच म्हटलेलं आपण पॅराकॉर्टेक्स रिजन. हे लिम्फ नोडचं स्ट्रक्चर आहे. वरचं सर्वात पहिल्यांदा कॉर्टेक्स, त्याच्यामध्ये बी सेल होत्या. पॅराकॉर्टेक्समध्ये आता टी सेल आहे. मग ह्या ज्या टी सेल आहेत, इथे अँटीजन आल्यानंतर, इथं बॅक्टेरिया व्हायरस आल्यानंतर याच्यानंतर पुन्हा टी सेल सेन्सिटाईज होतील, अँटीबॉडी प्रोड्यूस करतील किंवा त्याला अँटीजनला ट्रॅप करतील आणि किल करतील. इथे सुद्धा तो किल नाही झाला, तर इथे जो आहे तो मेडुला रिजन आहे. ओके, लाईक दिस. हे मेडुलरी कॉर्ड्स अँड मेडुला रिजन. ओके, हे मेडुला. तर हा जो मेडुला आहे, तिसरा पार्ट, पहिला कॉर्टेक्स, नंतर पॅराकॉर्टेक्स. कॉर्टेक्समध्ये बी सेल, पॅराकॉर्टेक्समध्ये टी सेल आणि मेडुलामध्ये दोन्ही प्रकारचे टी आणि बी सेल असतात. टी आणि बी सेल हे पुन्हा फंक्शनलाइज होतात आणि तो जो पर्टिक्युलर अँटीजन व्हॉल्यूममधून एंटर केलेला आहे त्याला एक्सपोज करून, त्याला किल करून, या जे आर्टरी आणि आर्टरीमधून ते बाहेर, व्हेन आणि आर्टरीमधून ते ब्लड सर्क्युलेशनच्या माध्यमातून त्यांना एक्सपोज करून, किल करून ते बाहेर पाठवतील. तर यालाच आपण म्हटलेलं आहे सिम्पली ॲज अ लिम्फ नोड. याच्यामध्ये 3 रिजन आहे. कॉर्टेक्स रिजन, बी सेल आहे. पॅराकॉर्टेक्स रिजन, टी सेल आहे. मेडुला, त्याच्यात टी आणि बी सेल आहे. व्हॉल्यूममधून अँटीजन येईल, कॉर्टेक्समध्ये जाईल, बी सेल सेन्सिटाईज होईल. पुन्हा ते एंट्री केलं की पॅराकॉर्टेक्समध्ये टी सेल सेन्सिटाईज होतील. मेडुलामध्ये गेल्यानंतर दोन्ही सेल्स असतात आणि असं करून त्या पर्टिक्युलर अँटीजनला किल करण्याचं काम या लिम्फ नोडमध्ये फंक्शनलाइज होऊन, सेन्सिटाईज होऊन, अँटीबॉडी प्रोड्यूस करून त्या बॅक्टेरियाला किल करण्याचं काम इथे सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये होत असते. आता दुसरं जे आहे, दुसरं आहे स्प्लीन. स्प्लीनसुद्धा बीन शेप्ड ऑर्गन्स आहे. हे जे स्प्लीन आहे, हे स्प्लीन जे आहे ते 2 भागामध्ये विभागलेले आहे, रेड पल्प आणि व्हाईट पल्प. ओके. आणि स्प्लीन इज सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन आहे. It is solid encapsulated organ located in the upper part of the abdominal cavity behind the stomach. Behind the stomach, upper part of the abdominal cavity मध्ये स्प्लीन जे आहे ते स्प्लीन प्रेझेंट असते. स्प्लीनचं सुद्धा हेच काम आहे. टी आणि बी सेल ज्या तयार केलेल्या प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गननं ब्लड सर्क्युलेशन माध्यमातून ते सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये जातील, लिम्फ नोडमध्ये जातील आणि स्प्लीनमध्ये जातील. स्प्लीन आणि लिम्फ नोडमध्ये यांचं, स्प्लीन आणि लिम्फ नोड हे सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन आहे. सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनचं काम आहे अँटीजन आल्यानंतर स्वतःच्या वेगवेगळ्या भागामध्ये टी आणि बी सेल ज्या आहेत त्या सेन्सिटाईज करून, फंक्शनलाइज करून त्या बॅक्टेरिया आणि व्हायरसला किल करण्याचं काम जे करत असते ते स्प्लीन करत असते. ओके. तर आता स्प्लीन जे आहे ते स्प्लीनचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. 2 भागामध्ये याला विभागलेलं आहे. ओके. रेड पल्प इथं बघू शकता तुम्ही, रेड पल्प, आणि दुसरं जे आहे त्याला म्हटलेलं आपण व्हाईट पल्प. ओके. दुसरा जो पार्ट आहे त्याला आपण म्हटलेला आहे व्हाईट पल्प. तर हे सुद्धा जे आहे, म्हणजे हे सुद्धा रिजन जे आहे हे बघू शकता तुम्ही इथं व्हाईट पल्प आणि रेड पल्प. रेड पल्प रेडनी इथे त्याला ॲरो दाखवलेला आहे, व्हाईट पल्पमध्ये व्हाईटने दाखवलेले आहे. आता टी आणि बी सेल व्हाईट पल्पमध्ये राहतात. रेड पल्पमध्ये मेडुला आणि स्पेल्निक सिनस बॉडीज काही प्रमाणामध्ये तुम्हाला आढळतात. व्हाईट पल्पलाच आपण मालेफॅजियन फॉलिकल असं सुद्धा म्हणतो, मॅलफॅजियन फॉलिकल. त्याच्यामध्ये मार्जिनल झोन असते व्हाईट पल्पमध्ये.
त्याच्यामध्ये टी आणि बी सेल्स असतात. टी आणि बी सेल्स जेव्हा केव्हा या पर्टिक्युलर स्प्लीनमध्ये जेव्हा हे वरती तुम्ही स्प्लीन पाहू शकता ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या वरी रेड आणि व्हाईट पल्प आहे. व्हाईट पल्पमध्ये टी आणि बी सेल्स असतात, त्यालाच आपण मॅलिफॅजिन बॉडीसुद्धा म्हणतो. व्हाईट टी आणि बी सेल एक्सपोज होतील जेव्हा ब्लड सर्क्युलेशनच्या माध्यमातून या पर्टिक्युलर रिजनमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस जातील किंवा त्याचे प्रोडक्ट जातील. या सेल टी आणि बी सेल सेन्सिटाईज होतील, त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी प्रोड्यूस करतील आणि त्या बॅक्टेरियाला किल करतील. रेड पल्पमध्ये सुद्धा तेच फंक्शन आहे. रेड पल्पमध्ये मेडुला प्रेझेंट असते, त्याच्यामध्ये सुद्धा टी सेल्स बी सेल्स प्रेझेंट असतात आणि हे आल्यानंतर त्या पर्टिक्युलर या रिजन रेड आणि व्हाईट पल्पमध्ये स्प्लीनमध्ये जे जो बॅक्टेरिया तिथे फंक्शनलाइज होतो तो बॅक्टेरिया तिथे ज्या लिम्फोसायटिक सेल आहे त्या तिथे फंक्शनलाइज होतील. जेव्हा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये बॅक्टेरिया व्हायरस किंवा त्याचे प्रोडक्ट्स येतील, त्याच्या अगेन्स्टमध्ये अँटीबॉडीज प्रोड्यूस करतील, त्याचं टॉक्झिन्स असेल ते न्यूट्रलाइज करतील आणि त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियाला किल करून जे आहे त्या बॅक्टेरियाला किल करून तुमचं त्याच्यामधून प्युअर ब्लड बाहेर पाठवतील आणि बॅक्टेरिया न्यूट्रलाइज करून त्या स्प्लीनच्या बाहेर ते पाठवून देतील. यालाच आपण म्हटलेलं आहे सिम्पली ॲज अ स्प्लीन. ओके, स्प्लीनसुद्धा आता प्रायमरी आणि सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनमधला डिफरन्स मी तुम्हाला सांगतो. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन थायमस आणि बोन मॅरो, सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन लिम्फ नोड आणि स्प्लीन आहे. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन टी आणि बी सेल प्रोड्यूस करतात, थायमस टी सेल, बोन मॅरो बी सेल. सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन जे आहे हे सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन टी आणि बी सेल मायग्रेट होऊन त्या वेगवेगळ्या भागामध्ये व्हाईट पल्पमध्ये, रेड पल्पमध्ये किंवा तुमच्या कॉर्टेक्स, पॅराकॉर्टेक्स, मेडुलाच्या रिजनमध्ये प्रेझेंट राहतात आणि तिथं अँटीजन तिथे बॅक्टेरिया व्हायरस आल्यानंतर ते सेन्सिटाईज होतात, फंक्शनलाइज होतात आणि अँटीबॉडी प्रोड्यूस करतात आणि त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियाला किल करतात. सेकंडरी ऑर्गनमध्ये ते फंक्शनलाइज होऊन त्या बॅक्टेरियाचं न्यूट्रलायझेशन अँटीबॉडी प्रोड्यूस करून न्यूट्रलायझेशन करतात सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन फक्त टी आणि बी सेल प्रोड्यूस करतात वेगवेगळ्या भागामध्ये. हे महत्त्वाचं त्याच्यामधलं डिफरन्स आहे. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं त्याची साईज कमी कमी होत जाते आणि सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन जसा इम्युन रिस्पॉन्स म्हणजे वय वाढत जाईल ॲट अ पर्टिक्युलर एजपर्यंत 50पर्यंत त्याचा इम्युन रिस्पॉन्ससुद्धा वाढतो, म्हणजेच त्याचं फंक्शनसुद्धा इन्क्रीज होत जाते. हे मेन इन डिफरन्स बिटवीन आहेत प्रायमरी आणि सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनचे. आणि तिसरं महत्त्वाचं जे सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन आहे त्याला मग आपण म्हटलेले म्युकोसा असोसिएट लिम्फोसायटिक सेल, त्यालाच आपण म्हटलेले माल्ट. ओके, म्युकोसा असोसिएट लिम्फॉइड टिश्यू. ओके, तर म्युकोसल लेअर ऑफ एलिमेंटरी कॅनल, रेस्पिरेटरी ट्रॅक आणि युरोनोजेनेटर ट्रॅकमध्ये या 3 वेगवेगळ्या भागामध्ये हे माल्ट टिश्यू तुम्हाला पाहायला मिळतात. म्युकोसा असोसिएट लिम्फोसायटिक टिश्यू रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये असतील, युरोनोजेनेटर ट्रॅकमध्ये असतील किंवा तुमचं एलिमेंटरी कॅनलमध्ये असतील. या वेगवेगळ्या भागामध्ये तुम्हाला ह्या टिश्यू तुम्हाला पाहायला मिळतात. याच्यामध्ये सुद्धा हे फंक्शन सेमच आहे. याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात टी सेल्स असतील, बी सेल्स असतील. या वेगवेगळ्या रिजनमध्ये हे स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. म्युकोसा असोसिएट लिम्फॉइड टिश्यूचं की जे युरोनोजेनेटल ट्रॅकमध्ये असते, रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये असते, एलिमेंटरी कॅनलमध्ये असते, वेगवेगळ्या भागामध्ये. याचे एक्झाम्पल आहेत टॉन्सिल्स आहेत, अपेंडिक्स आहे, त्याच्यानंतर असे 1-2 तुम्ही याचे माल्टचे एक्झाम्पल आहे. टॉन्सिल्स आणि अपेंडिक्स हे सुद्धा टी सेल आणि बी सेल याच्यामध्ये प्रेझेंट राहतात आणि या पर्टिक्युलर ठिकाणी या रिजनमध्ये टी सेल आणि बी सेल प्रेझेंट असल्यानंतर जेव्हा कधी या सेलच्या या टिश्यूच्या आतमध्ये जेव्हा बॅक्टेरिया, व्हायरस किंवा त्याचा प्रोडक्ट एंटर करतो तेव्हा तिथे असलेल्या टी सेल, बी सेल फंक्शनलाइज होतात आणि त्याला टोटली त्या बॅक्टेरिया, व्हायरसला किल करण्याचं अँटीबॉडी प्रोड्यूस करून त्या म्युकोसा असोसिएटेड लिम्फोसायटिक टिश्यूमध्ये टी सेल, बी सेल असतात. त्याच्या आतमध्ये व्हायरस, बॅक्टेरिया किंवा त्याचं प्रोडक्ट जाईल, तिथे ते फंक्शनलाइज होतील टी आणि बी सेल माल्टच्या आतमध्ये आणि काही प्रमाणात मायक्रोफाजेससुद्धा सेल असतात, ते इटन अप करतील त्या बॅक्टेरिया, व्हायरसला आणि तिथे किल करतील. हे सुद्धा एक इम्युनिटी प्रोड्यूस करण्याचं काम हे सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन जे आहे ते करत असतात. तर इथे आपण थांबणार आहे. इथे आज आपण पाहिलेलं आहे प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन, सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन, लिम्फ नोड असेल, स्प्लीन असेल, त्याच्यामध्ये टी सेल, बी सेल कसे सेन्सिटाईज होतात, कसे एक्सपोज करतात बॅक्टेरिया, व्हायरस त्याच्या प्रोडक्टला,
आणि नंतर पाहिलेलं आपण माल्ट म्युकोसा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू, की ज्याच्यामध्ये टी सेल, बी सेल, मायक्रोफाजेस सेल, नल सेल, यम सेल प्रेझेंट असतात, की ते कसे कोणत्या प्रकारे बॅक्टेरिया व्हायरस त्याचे प्रोडक्ट आल्यानंतर सेन्सिटाईज होतात, फंक्शनलाइज होतात आणि त्याला एक्सपोज करून शरीराच्या बाहेर किल करून पाठवतात. ओके, तर हे सर्व सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनचं काम आहे. इथे आपण थांबणार आहे. आज आपण पाहिलेलं सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन. ओके, तर अशा प्रकारच्या हे इथे तुम्ही बघू शकता. इथे बी सेल आहे. हे पूर्णच्या इथे छान तुम्हाला पिक्चर दिसते. हे वरची जे जर्माई सेल, बी सेल आहे, टी सेल आहे, लिम्फ वेसल आहे, लिम्फोसायटिक सेल आहे, ओके, यम सेल आहे. हे आणि वरचा आउटर पार्ट विलिया, हे हा पूर्ण म्युकोसा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू याला आपण म्हणू शकतो, किंवा लिम्फॉइड टिश्यू, अपेंडिक्स किंवा टॉन्सिल्सचे टिश्यू जे असतात ते या प्रकारे असतात. तिथे जर मायक्रो ऑर्गॅनिझम गेला, बॅक्टेरिया व्हायरस किंवा त्याचे प्रोडक्ट गेले, तर इथे असणारे टी सेल, बी सेल, यम सेल, मायक्रोफाजेस सेल डायरेक्टली इटर्न अप करून घेतील. मायक्रोफाजेस सेल डायरेक्टली इटर्न बाहेर बॅक्टेरिया आणि व्हायरस आतमध्ये घेऊन घेतील आणि त्याला एक्सपोज करून त्या बॉडीच्या आतमध्ये मायक्रोफाजेस सेल. परंतु टी सेल, बी सेल इथे सेन्सिटाईज होतील, अँटीबॉडी प्रोड्यूस करतील, त्याला एक्सपोज करतील त्या बॅक्टेरिया व्हायरस आणि त्याच्या प्रोडक्टला. हे अशा प्रकारचं तिचे हे बघू शकता. अँटीजन आला, टी सेल, बी सेल इथं फंक्शनलाइज झालं. हे मायक्रोफाजेस सेल आहेत. मायक्रोफाजेस सेल डायरेक्ट इटर्न अप ते करतील आणि त्याला एक्सपोज करतील. इथे तुम्हाला छानपैकी ते या पिक्चरमध्ये जे आहे ते तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता. आता आपण प्रायमर लिम्फॉइड ऑर्गन पाहिले. हे तुम्ही बघू शकता. अपर स्ट्रेनमच्या वर थायमस असतो. त्याच्यानंतर इथं बोन मॅरो म्हणजे बोनमधल्या कॅव्हिटीमधल्या जे मसल आहे, टिश्यू जे आहे त्यालाच आपण बोन मॅरो म्हणतो. हे इथे असं 3 किलो ऑल ओव्हर आपल्या बॉडीमध्ये असते. त्यानंतर लिम्फॉइड टिश्यू कुठे कुठे असतात. ओके, त्याच्यानंतर टॉन्सिल्स, हे सुद्धा माल्टचं एक्झाम्पल आहे. लिम्फ नोड, ह्या जे आर्म्स आहेत, लेग्स आहे, तिथे लिम्फ नोड्स असतात आणि इथे बोन असतं आणि इथे पोटाच्या वरच्या साईडला स्प्लीन. ओके, ॲबडोमिनल कॅव्हिटीच्या साईडला स्प्लीन आहे. ओके, थायमस आणि बोन मॅरो तुम्ही बघू शकता. हे थायमस आणि बोन मॅरो रेडमध्ये हे प्रायमर लिम्फॉइड ऑर्गन आहे. हे टी सेल आणि बी सेल प्रोड्यूस करतील आणि लिम्फ नोड आणि स्प्लीन या टी सेल आणि बी सेल जाऊन प्रेझेंट राहतील लिम्फ नोडमध्ये आणि स्प्लीनमध्ये. टी आणि बी सेल जेव्हा बॅक्टेरिया येईल तेव्हा त्या फंक्शनलाइज होतील. इथे या स्प्लीनमध्ये त्या टी आणि बी सेल प्रेझेंट राहतात वेगवेगळ्या रिजनमध्ये आणि त्या फंक्शनलाइज अँटीबॉडी प्रोड्यूस करतील आणि त्या बॅक्टेरिया व्हायरस त्याच्या प्रोडक्टला इथे किल करतील आणि शरीराच्या बाहेर ते पाठवून देतील. तर या पिक्चरमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन, प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन थायमस आणि बोन मॅरो तुम्ही रेडमध्ये बघू शकता. आणि सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये लिम्फ नोड, या आर्ममध्ये लेग आर्ममध्ये लिम्फ नोड आहेत आणि स्प्लीन, या पोटाच्या वरच्या साईडला स्प्लीन आहे आणि माल्टसुद्धा टॉन्सिल्स वगैरे हे मेम्ब्रेन असोसिएट लिम्फोसायटिक टिश्यूज तर मी याच्यात छानपैकी याच्यामध्ये प्रायमरी सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन तुम्ही बघू शकता. तर इथं आपण थांबून जाऊ. आपण पाहिलेलं आहे सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन, त्याचे फंक्शन, त्याचं स्ट्रक्चर. इथे आपण आज थांबून जाणार. थँक्यू एव्हरीवन.